वैजापूर नगर परिषद निवडणुकीचे निकाल हाती आलेले आहेत आणि यामध्ये भाजपाने मोठा विजय मिळवलेला आहे। यामध्ये विशेष आपण बघितलं तर डॉक्टर दिनेश परदेशी यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली गेली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली मोठा विजय या ठिकाणी त्यांनी प्राप्त केलेला आहे। डॉक्टर दिनेश परदेशी या ठिकाणी आलेले आहेत, त्यांची विजय मिरवणूक शहरामध्ये निघालेली आहे आणि यामध्ये ते आता प्रमाणपत्र घेण्यासाठी वैजापूर तहसील मध्ये आलेले होते। आपल्या सोबत डॉक्टर दिनेश परदेशी आहेत। डॉक्टर साहेब, तुमचं खूप खूप अभिनंदन। काय सांगाल, हा मोठा विजय? खरं तर ही निवडणूक चुरशीची वाटत होती, परंतु एकतर्फी तुमच्याकडे वळाली, काय सांगाल? कारण की वैजापूर शहराच्या लोकांनी पहिल्यापासून माझ्यावर प्रेम केलेलं आहे। ही जनरल मधली म्हणजे लोकांमधली माझी तिसरी निवडणूक आहे आणि तिन्ही वेळेस मला भरभरून प्रेम दिलेलं आहे। मी हे जे आज माझ्यावर पूर्ण वैजापूर शहरवासियांनी, माझ्या सगळ्या ग्रामीणच्या कार्यकर्त्यांनी, ग्रामीणच्या टीमनी जे माझ्यावर आज उपकार केलेले मी कधी न विसरणार आहे। हे खूप मोठा विजय त्यांनी माझ्या पदरात टाकलेला आहे। हे माझ्यावर एक खूप मोठं ऋण झालेलं आहे। तशी परतफेड कशी करेल हे मला म्हणजे आज मला टेन्शन आलेले आहे, मी परतफेड कशी करेल। आता यामध्ये तुमच्या समोर आता कुठलं मोठं काम आहे की ते तुम्ही वैजापूर शहरासाठी करणार? मी माझा सगळा अजेंडा दिलेला आहे याच्या पहिले पण। आज वेळ कमी आहे, लोक वाट बघताय। सविस्तर जे जे शब्द दिलेले आहे, कारण की लोकांचा विश्वास आहे मी जे शब्द देतो तो पाळणारा माणूस आहे। मी छोटा माणूस आहे पण शब्द पाळणारा माणूस आहे, म्हणून जे जे शब्द दिले मी ते 100% पूर्ण करण्याचं 5 वर्षात सरकार आहे वरती, तेव्हा भाऊ बसलेले वरती। तर या निवडणुकीमध्ये जिल्ह्यामध्ये एकमेव असं वैजापूर शहर आहे, तालुका शहर आहे की त्या ठिकाणी भाजपचा झेंडा फडकवलेला आहे, याबद्दल काय? हाय, सगळ्यांचीच मेहनत आहे, भाजपच्या कार्यकर्त्यांची, आमची राष्ट्रवादी बरोबर युती होती त्यांची, सगळ्यांची मिळून सगळ्यांनी मेहनत केली, त्यामुळे सीट लागला। देवाभाऊचा आशीर्वाद होता, मोदी साहेबांचा आशीर्वाद होता, भारतीय जनता पार्टी पूर्ण एक दिलाने माझ्या बरोबर होती, म्हणून सगळ्यांचं यशाचं फळ भेटलं। सर्वांच्या यशानं ही निवडणुकीत त्यांना यश मिळालंय असं डॉक्टर दिनेश परदेशी यांनी सांगितलंय। आणि जे जे खरं तर ते म्हणालेत की या निवडणुकीमध्ये मला प्रेशर आलंय की मी यानंतर आता काय काम करायचं, आणि जिल्ह्यातून एकमेव त्यांनी असा विजय प्राप्त केलेला आहे। संजय पगारे, वैजापूर टाइम्स।